हॅलो गाईज. सो आज आपण सॉलिड स्टेटचं सेकंड लेक्चर स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. सो लेट्स कन्सिडर की आपण काही सॉलिड घेतले. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण NaCl घेतला, आपण सॉलिड वॉटर घेतलं. ठीक आहे. दॅट इज द आईस. देन आपण कॉपरची वायर घेतली. ठीक आहे. कॉपर वायर. देन आपण डायमंड घेतला, जे आपल्याला वाटतील ते. ठीक आहे. आपण ग्लास घेतली. वी हॅव टेकन अ रबर. लाईकवाईज आपण असे काही सॉलिडचे सॅम्पल कलेक्ट केले. ठीक आहे. आणि यांचा मायक्रोस्कोपिकली स्टडी करायला सुरुवात केलेली. ठीक आहे. समजतंय? जसं आपण काल पाहिलं होतं, काल पण सेम पॉईंट केला होता आपण, तिथूनच स्टार्ट करतोय परत. ठीक आहे. आपण काही डिफरंट सॉलिड घेतले आणि त्यांचा मायक्रोस्कोपिकली स्टडी करायला सुरुवात केला. जसं आपण प्रॅक्टिकलला करतो ना, बायोलॉजीच्या काही सेक्शन घेतो आणि ते ऑब्झर्व करतो मायक्रोस्कोप खाली, बरोबर. कारण आपण नेकेड आयजनी पाहू शकत नाही की ॲक्च्युअली त्याचं स्ट्रक्चर कसं प्रेझेंट, म्हणून आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. सेम आहे, आपण NaCl, H2O, आईस, कॉपर वायर, हे ॲक्च्युअली त्यांची अरेंजमेंट कशी आहे हे नेकेड आयजनी पाहू नाही शकत, म्हणून आपण त्यांचा मायक्रोस्कोपिकली स्टडी केला. डिफरंट सॉलिड घेतले आपण आणि त्यांचा मायक्रोस्कोपिकली स्टडी केला. आपल्याला काय आढळलं, काही सॉलिड होते की जे प्रॉपरली अरेंज केले गेलेले होते, रेग्युलरली अरेंज केले गेलेले होते. ठीक आहे. यांना आपण बोललो होतो क्रिस्टलाइन सॉलिड. लाईक दिस. एक प्रॉपरली त्याला अरेंज केलेले होते की काही अंतरावरच पुढचा मॉलिक्युल येणार, त्यानंतर काही अंतरावरच पुढचा येणार, काही अंतरावरच पुढचा येणार, असं ज्यांना प्रॉपरली अरेंज केले गेले होते त्यांना आपण बोललो होतो क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपण पाहिलं होतं ॲमॉर्फस सॉलिड, ज्यांच्यामध्ये काही अरेंजमेंट नव्हती, कुणीही कुठेही कशाही रँडमली प्रेझेंट होते. यांना आपण बोललो होतो ॲमॉर्फस सॉलिड. बरोबर आहे. डिफरन्स क्रिस्टलाइन सॉलिड काय आणि ॲमॉर्फस सॉलिड काय. मग असेवाले सॉलिड जे की प्रॉपरली अरेंज केले गेले होते त्यांना आपण बोललो होतो क्रिस्टलाइन सॉलिड. आणि जे प्रॉपरली अरेंज केले गेलेले नव्हते त्यांना आपण बोललो होतो ॲमॉर्फस सॉलिड. ठीक आहे. काल आपण इथपर्यंत होतो. आज आपल्याला पाहिजे टाईप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. इथून पुढे जो स्टडी होईल तो कम्प्लिटली क्रिस्टलाइनचा होईल. ॲमॉर्फस इथपर्यंतच संपलं त्याचं काम. आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडवर अभ्यास करायचा आहे, कारण मॅक्सिममली जे सॉलिड आहेत ते क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. ॲमॉर्फसचे एक्झाम्पल कमी आहेत. ठीक आहे. सो टाईप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. सो लेट्स कन्सिडर, एक आपण एक्झाम्पल पाहूया. पहिले एक्झाम्पल कन्सिडर करा NaCl. ठीक आहे. सॉल्ट कन्सिडर करा. ज्यावेळेस आपण NaClचा मायक्रोस्कोपिक स्टडी करायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला सापडलं की NaCl काही असा बनलेला आहे. एक Na पार्टिकल, एक Clचा पार्टिकल, एक Na पार्टिकल, एक Clचा पार्टिकल, एक Na पार्टिकल, अगेन एक Clचा पार्टिकल. ठीक आहे. याच्याबरोबर खाली परत एक Na पार्टिकल, Clचा पार्टिकल, Na पार्टिकल, Clचा पार्टिकल, Na पार्टिकल, Clचा पार्टिकल. सेम खाली वाढत जाणार आहे Na पार्टिकल आणि Clचा पार्टिकल. सो ते एका प्रॉपर वेने अरेंज केले गेले आहेत. फर्स्ट पॉईंट, त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. बरोबर. सेकंड, त्याचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय आहेत. कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे तो कशापासून बनलेला आहे. ठीक आहे. सो याचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत Na+ अँड Cl-. बरोबर. NaCl कशापासून बनलेला आहे, एक Na+, एक Cl-, परत एक Na+, एक Cl-. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तो बनला आहे कशापासून, तो Na+ अँड Cl- पासून बनला आहे. ठीक आहे. मग असे सॉलिड जे आयन्सपासून बनले गेले आहेत, बरोबर ना, Na+, Cl- त्यांना आपण काय बोलणार आहे, आयन्स बोलणार आहे. मग असे सॉलिड जे की आयन्सपासून बनले गेले आहेत त्यांना आपण बोलतो आयोनिक सॉलिड. ठीक आहे. आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप करतोय आता. क्रिस्टलाइन सॉलिड बरेच सापडले. आता फर्दर त्यांचा स्टडी केला पाहिजे ना, बरोबर. मग त्यांना फर्दर पण कॅटेगराईज करावे लागतील ना. मग आपण त्यांना कसे कॅटेगराईज केलेत पाहिजे. आपण त्यांना कॅटेगराईज केले डिपेंडिंग ऑन द कन्स्टिट्युएंट पार्टिकल, ते कशापासून बनले गेलेले आहेत. ठीक आहे. मग असे सॉलिड जे की आयन्सपासून बनले गेलेले आहेत त्यांना आपण बोललो आयोनिक सॉलिड. काय प्रॉब्लेम. ठीक आहे. सेकंड, आता काय तुम्ही सांगू शकत नाही ना काय प्रॉब्लेम, नंतर कमेंट बॉक्समध्ये टाका, पाहू आपण काय प्रॉब्लेम आहे. सेकंड, त्यांच्यामधला फोर्स कोणता आहे. Na आणि Cl मध्ये कोणता फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. बरोबर. त्यांच्यामधला फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. थर्ड पॉईंट, त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असणार. हा तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ व्हेरी स्ट्रॉंग फोर्स. त्याला तोडण्यासाठी आपल्याला नियर अबाउट 200 ते 400 किलो जूल एवढी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. ठीक आहे. मग जर त्याला एवढी हाय एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, ऑब्व्हियसली मेल्टिंग पॉईंट पण काय असणार आहे,
हाय असणार आहे. समजतंय. आणि 4th पॉईंट, क्रिस्टलाइन सॉलिड आर द हार्ड सॉलिड. वाय क्रिस्टलाइन सॉलिड आर द हार्ड सॉलिड? ऑब्वियसली फोर्थ स्ट्रॉंग आहे, मध्ये हार्डच असणार आहेत ना. जर एका NaCl मध्ये तो 4 स्ट्रॉंग आहे, बरोबर, 4 स्ट्रॉंग मध्ये हार्डच असणार आहेत ना. ठीक आहे. सो हे 4th पॉईंट. अँड 5th पॉईंट आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सिम्पली ते करंट कॅरी करू शकतात की करंट कॅरी नाही करू शकत. ठीक आहे. सो करंट कॅरी करण्यासाठी कंडिशन आहे आयदर तिथे फ्री इलेक्ट्रॉन तरी असावेत किंवा फ्री ऑर दी मोबाईल्स आयन तरी असावेत. मी बोललो काय, फ्री ऑर दी मोबाईल आयन तरी असावेत. मोबाईल आयन म्हणजे फिरणारे आयन असावेत. सॉलिडमध्ये ट्रान्सलेटरी मोशन आहे का? कालच पॉईंट झालेलं आहे. त्यांना फक्त व्हायब्रेटरी मोशन आहे. ते इकडून तिकडे फिरू शकतात का? नाही फिरू शकत, बरोबर. मग कंडक्ट करतील का इलेक्ट्रिसिटी? नाही करणार. आता कन्सिडर करा आपण NaCl ला लिक्विड स्टेटला घेऊन आलो. लिक्विड स्टेटला ट्रान्सलेटरी मोशन आहे, बरोबर. कालच झालेला पॉईंट आहे. जर लिक्विडला ट्रान्सलेटरी मोशन आहे याचा अर्थ Na+ आणि Cl आता फिरू शकतात. ठीक आहे. मग हे जर फिरू शकतात तर मोल्टन स्टेटला ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवू शकतात. पण मोल्टन स्टेटला, सॉलिड स्टेटला ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवू शकत नाहीत. ठीक आहे. अनदर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मग आयनिक सॉलिडचे कन्सिडर करा MgO, NaF, ठीक आहे, NaBr, डिपेंड्स काय तुम्हाला घ्यायचे घ्या, KBr. लाईकवाईज समजलं व्हॉट इज आयोनिक सॉलिड. काय केलं आपण, स्टडी करतो आपण क्रिस्टलाइन सॉलिडचा ॲमॉर्फस साईडला ठेवला होता. ठीक आहे. मग क्रिस्टलाइन सॉलिडचे आपण टाईप्स करायला सुरुवात केली आहे. त्यातला पहिला टाईप पाहिला आपण, कारण क्रिस्टलाइन सॉलिडचा आपल्याला बराच स्टडी करायचा आहे, त्यामुळे आपण त्यांना डिस्टिंग्विश करतोय वेगवेगळ्या पॉईंटमध्ये. ठीक आहे, काही क्रायटेरियाच्या बेसिसवर. सो पहिलं आपण एक्झाम्पल पाहिलं NaCl. NaCl बनला आहे कशापासून? Na+ पासून आणि Cl- पासून. आपण त्याचा स्टडी केला, मायक्रोस्कोपी केली. आपल्याला काय सापडलं, असे पार्टिकल अरेंज केले गेले आहेत, एक Na, एक Cl, एक Na, एक Cl, असे ते अरेंज केले गेले. ठीक आहे. मग असे अरेंज केले गेले त्यामुळे आपण सांगितलं काय, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय त्याचे आयन्स आहेत. Na आणि Cl काय आहेत? आयन्स आहेत ना, बरोबर ना. Na+ आणि Cl- आयन्स आहेत. सो कन्स्टिट्युएंट पार्टिकल याच्यामध्ये आयन्स आहेत. आयनमध्ये फोर्स कोणता असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ स्ट्रॉंग फोर्स असल्यामुळे मेल्टिंग पॉईंट हाय, तो हार्ड असणार आहे. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सो आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी करण्यासाठी आयदर फ्री इलेक्ट्रॉन तरी असावेत किंवा फ्री चार्ज तरी असावेत. जसे हे मोल्टन स्टेटला नेले तर फ्री होतील. आय होप फर्स्ट समजलं असेल. नेक्स्ट आपण जाऊया सेकंड पॉईंट. आता लेट्स कन्सिडर करा, आपण सॉलिड आईस कन्सिडर करूया, ऑर दी वॉटर. ठीक आहे, सॉलिड वॉटर, दॅट इज द आईस. आता ज्यावेळेस आपण याचा मायक्रोस्कोपिकली स्टडी केला त्यावेळेस आपल्याला सापडलं की हा कसा प्रेझेंट आहे, हा एक H2O, थोड्या वेळाने दुसरा H2O, थोड्या अंतरावर तिसरा H2O, थोड्या अंतरावर चौथा H2O. ठीक आहे. एका स्पेसिफिक डिस्टन्सने त्यांना अरेंज केले गेले. सेम इथे एक H2O असेल, आता इथे एक H2O असेल, इथे एक H2O असेल, इथे एक H2O असेल. समजलं. एका डिफरंट थोड्याशा अंतरानंतर त्यांना प्लेस केले गेले. ठीक आहे. तो क्रिस्टलाइन आहेच. आता इथे परत आपण सेम ॲनॉलॉजी लावूया. फर्स्ट पॉईंट, आता कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय, बोला आता या टाईपमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय. ठीक आहे. सो इथे एक पॉईंट एका जागेवर प्रेझेंट कोण आहे, H2O. सो कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे, एक मॉलिक्यूल कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. समजतंय. ठीक आहे. असं नाही आहे इथे एक H प्रेझेंट आहे, इथे एक O प्रेझेंट आहे, H, असं नाही आहे. ठीक आहे. सो एका पॉईंटला बरोबर एक H2O प्लेस केलं गेलं आहे. आता H2O कोण आहे, एक मॉलिक्यूल आहे, बरोबर. डिफरन्स समजतो ना, ॲटम काय आणि मॉलिक्यूल काय. सो आपण डिफरंट पॉईंटला थोड्या अंतरावर आता पाहिलं की मॉलिक्यूल प्लेस केले गेले आहेत, म्हणून आपण याला बोललो की मॉलिक्युलर सॉलिड आहे हा. समजतंय. तिथं काय प्लेस केले गेले होते, आयन्स प्लेस केले गेले होते. इथे कोण प्लेस केले गेले आहेत, मॉलिक्यूल प्लेस केले गेले, म्हणून याला आपण बोललो मॉलिक्युलर सॉलिड सिम्पली. सेकंड, याच्यामध्ये फोर्स कोणता आहे. ठीक आहे. एक H2O मध्ये आणि सेकंड H2O मध्ये कोणता फोर्स असतो. ठीक आहे. सो मी सांगतो तुम्हाला, इथे हायड्रोजन बॉन्ड असतात. ठीक आहे. मॉलिक्युलर सॉलिडचे पण 3 टाईप आहेत, तेही पाहूया आपण. पण त्यांच्यामध्ये आता फोर्स कोणता आहे, वॉटरमध्ये म्हणलं आपण, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये नाही. आयोनिक सॉलिडमध्ये बरोबर आहे, आयोनिक सॉलिडमध्ये कोणताही आयोनिक घेतला
तर त्याच्यामध्ये फोर्स हाच येणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिकच फोर्स येणार आहे. मग कोणताही तुम्ही आयनिक सॉलिड घ्या, ठीक आहे. पण इथे असं नाही आहे मॉलिक्युलर सॉलिडमध्ये. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये 3 प्रकार पडतात, त्यातला पहिला पाहतोय आपण, ठीक आहे. याचं नावही मी तुम्हाला आत्ताच देतो. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये हायड्रोजन बॉन्डेड, ठीक आहे. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये फर्स्ट हायड्रोजन बॉन्डेड. डिफरन्स पण येईन समजून, ठीक आहे. थांबा. सो इथे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल वॉटर मॉलिक्युल आहे. फोर्स कोणता यांच्यामध्ये? हायड्रोजन बॉन्ड आहे. आता मी सांगतो तुम्हाला, हायड्रोजन बॉन्ड हा एक वीक बॉन्ड आहे. हे आपण पाहिलं आहे मागल्या वर्षी. आय थिंक केमिकल बॉन्डिंगमध्ये होतं आपल्याला हायड्रोजन बॉन्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मग कोणता स्ट्रॉंग आहे कोणता वीक आहे. सो हायड्रोजन बॉन्ड एक वीक बॉन्ड आहे. आता जर हायड्रोजन बॉन्ड वीक बॉन्ड आहे तर मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे? ऑब्वियसली वीक असणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय असणार आहे? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ठीक आहे. आताच सांगितलं. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी काय आपला क्रायटेरिया आहे? आयदर फ्री इलेक्ट्रॉन असावेत तिथं, ठीक आहे, और ते फ्री आयन्स असावेत. दिसतात कुठं आयन्स? नाहीत आयन्स, ठीक आहे. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. सिम्पल, डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. समजलं? मॉलिक्युलर सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये आपण असे सॉलिड पाहिले त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहेत, हायड्रोजन बॉन्डेड, ठीक आहे. यांच्यामध्ये फक्त काही, आता इथे आपण पाहिलं तर आयन्स होते, इथे फक्त आता मॉलिक्युल प्लेस केले गेलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण HCl, ठीक आहे. हा एक HCl, हा एक HCl, हा एक HCl, हा एक HCl. समजताय? ठीक आहे. आपण आता HClचे घेतले. आता सेम HCl कोण एक मॉलिक्युल आहे. तर प्लेस कोण केले गेले आहेत? पॉईंटला मॉलिक्युल प्लेस केले गेले आहेत, त्यामुळे हा मॉलिक्युलर सॉलिड आहे, ठीक आहे. फक्त वेगळा काय पहा आता, यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे त्यात हायड्रोजन बॉन्ड नाही, इथे इथे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. कसं? H+ Cl-, सॉरी असं नाही, HCl डेल मायनस डेल प्लस HCl डेल मायनस डेल प्लस. हा एक HClचा मॉलिक्यूल, हा एक HClचा मॉलिक्यूल. हा जो निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह यांच्यामध्ये इंटरॅक्शन असते, ठीक आहे. दोन HClचे मॉलिक्यूल जोडले कसे गेले आहेत? ह्या डेल मायनस आणि डेल प्लसमध्ये इंटरॅक्शन आहे. याला बोललं जातं डायपोल डायपोल इंटरॅक्शन, ठीक आहे. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता माझा प्रश्न आहे, H2 मॉलिक्युलर सॉलिड आहे बरोबर, कारण पॉईंटला कोण प्लेस केलं गेलेलं आहे? H2 प्लेस केलं गेलेलं आहे. HCl मॉलिक्युलर सॉलिड आहे, हो HCl पण मॉलिक्युलर सॉलिड आहे, कारण तिथे पण पॉईंटला आपण मॉलिक्युल प्लेस केलं गेलं आहे. डिफरंट काय दोघांमध्ये पहा, H2O मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहेत, ठीक आहे, आणि HCl मध्ये आपण पाहिलं डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे. हा फरक असल्यामुळे आपण मॉलिक्युलर सॉलिडला अगेन 2 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. हा पहिला झाला हायड्रोजन बॉन्डेड, ठीक आहे. सेकंड झाला डायपोल डायपोल इंटरॅक्शनवाला, अजून एक येणार आहे, ठीक आहे. सो इथे आलो आता डायपोल डायपोल इंटरॅक्शन पण वीक इंटरॅक्शन आहे. सो मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे? लो असणार. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अगेन नॉन कंडक्टर, कारण आयन्स नाही आहेत, ठीक आहे. थर्ड एक टाईप आहे याच्यामध्ये. आता एक्झाम्पल कन्सिडर करा CH4चं, ठीक आहे. CH4 सॉलिड कन्सिडर केला. आता CH4 कसा प्लेस केला गेलेला आहे? हा एक CH4, दुसरा CH4, तिसरा CH4, चौथा CH4 लाईकवाईज. एका स्पेसिफिक पॉईंटला आपण त्याला अरेंज केला CH4च्या पार्टिकलला, ठीक आहे. आता इथे पहा, पहिला प्रश्न, हा मॉलिक्युलर सॉलिड आहे का? आहे, कारण प्रत्येक पॉईंटला कोण प्लेस केला गेला आहे? एक मॉलिक्यूल प्लेस केला गेला आहे. CH4 एक मॉलिक्यूल आहे, बरोबर. सेकंड, त्याच्यामध्ये इंट्रॅक्शन कोणतं आहे? आपण प्रत्येक वेळेस सेकंड पॉईंट इंट्रॅक्शन पाहिलेलं आहे, बरोबर. आयनिक सॉलिडमध्ये इंट्रॅक्शन होतं इलेक्ट्रोस्टॅटिक इंट्रॅक्शन. देन आपण मॉलिक्युलर सॉलिडमध्ये पहिल्यांदा वॉटरचं एक्झाम्पल घेतलं, तिथं आता हायड्रोजन बॉन्ड होता, ठीक आहे, इंट्रॅक्शन. सेकंड आपण एक्झाम्पल पाहिलं HCl, तिथं इंट्रॅक्शन होतं डायपोल डायपोल इंट्रॅक्शन. इथे जे इंट्रॅक्शन आहे ते इंट्रॅक्शन आहे लंडन डिस्पर्शन इंट्रॅक्शन. लंडन डिस्पर्शन फोर्स आहे यांच्यामध्ये, ठीक आहे. 2 नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये जे इंट्रॅक्शन असतं, समजतं ना, पोलार नॉन पोलार शिकवलं आहे केमिकल बॉन्डिंगमध्ये सगळं, ठीक आहे. सो 2 नॉन पोलारमध्ये जे इंट्रॅक्शन आहे त्याला बोलतं लंडन डिस्पर्शन फोर्स.
फरक समजून घ्या. आपण 3 टाईप पाहतोय मॉलिक्युलर सॉलिडचे. तिघांमध्ये डिफरन्स काय आहे? तिघांमध्ये डिफरन्स आहे त्यांच्यामधलं असणारं इंटरॅक्शन. सिमिलॅरिटीज काय आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक पॉईंटला मॉलिक्युलच प्लेस केलं गेलं आहे, हे त्यांच्यातली सिमिलॅरिटीज आहे. डिफरन्स काय आहे? फक्त त्यांच्यामधले असणारे इंटरॅक्शन. त्या इंटरॅक्शनवर आपण 3 क्लास केले गेले आहेत. पहिला आपण पाहिला हायड्रोजन बॉन्डेडवाले, ठीक आहे. सेकंड आपण पाहिला होता त्यांच्यामधले डायपोल इंटरॅक्शन, ठीक आहे. आणि थर्ड आपण पाहतोय ज्यांच्यामध्ये लंडन डिस्पर्शन फोर्स प्रेझेंट आहेत, ठीक आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिलं CH4. आता लंडन डिस्पर्शन फोर्स अगेन वीक फोर्स आहेत, ठीक आहे. सो मेल्टिंग पॉईंट अगेन लो असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी याच्याकरता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नाही करणार आहे. ना आयन्स प्रेझेंट आहेत ना इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, ठीक आहे. सो हे 3 टाईप झाले मॉलिक्युलर सॉलिडचे. नेक्स्ट येऊया आपण, ठीक आहे. हे संपले 2 आपण पाहिले. तर पहिला आयोनिक सॉलिड, सेकंड मॉलिक्युलर सॉलिड. थर्ड टाईप आहे कोवॅलंट और द नेटवर्क सॉलिड. कोवॅलंट और द नेटवर्क सॉलिड, ठीक आहे. सो याच्यासाठी आपण एक्झाम्पल पाहूया डायमंडचं. सो डायमंड हा कार्बनपासून बनलेला आहे, ठीक आहे. सो कसा आहे हा? एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन, ठीक आहे. असे बरेचसे कार्बन प्लेस केले गेले आहेत प्रत्येक पॉईंटला. हे ॲक्च्युअल स्ट्रक्चर नाही आहे, फक्त समजण्यासाठी सांगतोय. ॲक्च्युअल ते टेट्राहेड्रल वगैरे स्ट्रक्चर बनतं. आणि हे कार्बन एकमेकांना कोवॅलंट बॉन्डने जोडले गेलेले आहेत, ठीक आहे. प्रत्येकजण एकमेकांना कोवॅलंट बॉन्डने जोडले गेलेले आहेत. आता फर्स्ट पॉईंट, इथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे? इथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे कार्बन, एक ॲटम कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, ठीक आहे. आपण याला ॲटॉमिक सॉलिड नाही बोलत, याला आपण बोलतो कोव्हॅलंट और द नेटवर्क सॉलिड, ठीक आहे. प्रश्न आला असेल ना की प्रत्येक वेळी पहिल्यांदा तिथे आयन्स प्रेझेंट होता आयोनिक सॉलिड, सेकंड टाईप पाहिला आपण तिथे मॉलिक्युलर प्रेझेंट होता मॉलिक्युलर सॉलिड, इथे ॲटम प्रेझेंट आहे, मग ॲटॉमिक सॉलिड का? आणि ॲटॉमिक सॉलिड नाही नाव दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे कोव्हॅलंट सॉलिड, कारण कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत सर्व, ठीक आहे, एकमेकांना. आणि एक नेटवर्क तयार केलं आहे, एक जाळं तयार केले गेले. कोणताही कार्बन कन्सिडर करतो, चारही साईडने कोणाला ना कोणाला जोडला गेला आहे, कोणाला म्हणजे कार्बनला जोडला गेलेला आहे, ठीक आहे. कोणताही कार्बन घ्या, हा पण चारही साईडने प्रत्येक ठिकाणी कार्बनला जोडलं गेलं आहे. एक नेटवर्क तयार केले गेले, एक जाळं तयार केले गेलं आहे मोठं, ठीक आहे. त्यामुळे आपण याला बोलतो कोव्हॅलंट और दी नेटवर्क सॉलिड. समजलं, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, आता हा जो बॉन्ड आहे याच्यामध्ये बॉन्ड प्रेझेंट आहे तो एक कोव्हॅलंट बॉन्ड, और दी इंट्रॅक्शन प्रेझेंट आहे ते कोणतं आहे? कोव्हॅलंट इंट्रॅक्शन और दी कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. मग कोव्हॅलंट बॉन्ड जर स्ट्रॉंग आहे तर मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे यांचा? ऑब्वियसली हाय असणार आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे? बोला, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ठीक आहे. काय तुम्ही बोलू शकत नाही तर सो कमेंटमध्ये बोलत जा आपण, ठीक आहे, की काय समजतंय काय नाही समजत आहे, काय डाऊट असेल, डाऊट सेशन होईलच आपला. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी असेल? सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑब्वियसली आपण क्रायटेरिया सांगितलेले आहेत, 2-3 वेळा सांगून झालं म्हणजे आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी आयदर फ्री इलेक्ट्रॉन किंवा आयन्स पाहिजेत. इथे ना फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना फ्री आयन्स आहेत, त्यामुळे ते डज नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे. ते एक एक्सेप्शन आहे, ते मी नेक्स्ट तुम्हाला नोट दाखवतोच. आणि लास्ट वन आहे, फोर्थ वन, दॅट इज द मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड. तर अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करा, लास्ट वन, दॅट इज द कॉपर वायर, ठीक आहे. कॉपरची वायर कन्सिडर करा. आता कॉपर वायर कशी बनलेली? हा एक कॉपर, ठीक आहे, थोडा दुसरा कॉपर, तिसरा कॉपर, चौथा कॉपर, लाईकवाईज असे कॉपरचे आयटम आपण भरलेले आहेत. आणि इलेक्ट्रॉन इकडे फ्री आहेत, ठीक आहे. इलेक्ट्रॉन 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 इलेक्ट्रॉन, ठीक आहे. सॉरी, सो सर्व साईडनी इलेक्ट्रॉन भरले गेलेले आहेत आणि हे एकमेकांना जोडले गेले. कॉपर इलेक्ट्रॉन नाही जोडले गेलेल्या, कॉपर जोडला गेलेला एकमेकांना. इलेक्ट्रॉन्सच फ्री प्रेझेंट आहेत. याला आपण बोलतो मेटॅलिक सॉलिड. इथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे?
कॉपर आहे की ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, बरोबर. एक ॲटम हा इथं कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. आता इथे आणि इथे मग डिफरन्स काय, इथं पण ॲटम होता, ठीक आहे, वरती आपण पाहिला इथे पण एक ॲटम कन्स्टिट्युएंट पार्टिकल होता, इथे पण एकच ॲटमच कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, पण इथे फ्री इलेक्ट्रॉन नव्हते, बरोबर आहे. इथे फ्री इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन तर पाहिजेत ना, कॉपरची वायर आहे ना, लाईट लागली ना घरात तुमच्या आता, ठीक आहे. मग ती वायर लाईट कशी लागलेली आहे, इलेक्ट्रॉनमुळे लागलेली आहेत ना, फ्री इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे. समजायचं पार्ट एवढं जगते तर फ्री इलेक्ट्रॉन आहेत, इकडं फ्री इलेक्ट्रॉन नाही आहेत, ठीक आहे. सो मेटॅलिक सॉलिडमध्ये कॉपर 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 एकमेकांना जोडले गेले आहेत, कॉपर वायरचं एक्झाम्पल घेतले आपण, आणि फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. आता यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे, यांच्यामधलं इंटरॅक्शन आहे त्याला आपण बोलतो मेटॅलिक बॉन्ड, ठीक आहे. एकमेकांना कसे जोडले गेले आहेत, ते मेटॅलिक बॉन्डने जोडले गेले आहेत. अगेन मेटॅलिक बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. मग मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे त्यांचा, हाय असणार आहे, ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आता क्रायटेरिया पूर्ण होतोय पहा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा, ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला क्रायटेरिया काय, आयदर फ्री आयन्स पाहिजेत, बरोबर आहे, किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स पाहिजे. आहे त्याचा फ्री इलेक्ट्रॉन, डिफरन्स आहे कोवॅलंट आणि मेटॅलिकमध्ये हाच डिफरन्स आहे की कोवॅलंटला इलेक्ट्रॉन नाही आहेत फ्री, पण याला फ्री इलेक्ट्रॉन आहेत. हे आपण तयार नाही केले, हे नॅचरली प्रेझेंट आहे, ते आपण पाहिलं, स्टडी केला आणि फक्त इंटरप्रेट करतोय, ठीक आहे. सो हे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करणार आहे. आय होप क्रिस्टलाइन सॉलिडचे आपण जे डिवाईड केले त्यांना ते समजलं असेल. आता आपण ते पाहूया जे आपण नोट्समध्ये लिहिले, हेच सर्व लिहिलं आहे का, ठीक आहे. सो याच नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. पहा टाईप्स ऑफ सॉलिड, आयोनिक सॉलिड, ठीक आहे. कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन, ठीक आहे. नेचर ऑफ फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, बरोबर. एक्झाम्पल दिलेत NaCl, LiF, MgO, ZnS. फिजिकल नेचर तो हार्ड आहे, ठीक आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इन्सुलेटर इन सॉलिड स्टेट बट कंडक्टर इन मोल्टन स्टेट, बरोबर. कारण सॉलिड स्टेटला फ्री आयन्स नाही आहेत, पण जर आपण हेच ॲक्वा स्टेटला पाहिलं तर फ्री आयन्स प्रेझेंट आहेत, ठीक आहे. अँड नेक्स्ट मेल्टिंग पॉईंट, आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण हाय असणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट पहा मॉलिक्युलर और दी नॉन मॉलिक्युलरमध्ये पण 3 टाईप केले आहेत. मॉलिक्युलर सॉलिड, ठीक आहे. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये पहिलं लिहिलं इथं नॉन पोलार सॉलिड. नॉन पोलारचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, CH4 पाहिलं होतं, ठीक आहे. त्याच्यामधलं इंटरॅक्शन कोणतं आहे, लंडन डिस्पर्शन फोर्स. आणि ॲटम कोणते पाहू, त्या ठिकाणी भरलं आहे काय आपण प्रत्येक कन्स्टिट्युएंट पार्टिकलला, ॲटम्स ऑफ द नोबेल गॅस और दी नॉन पोलार मॉलिक्युल्स. CH4 एक नॉन पोलर आहे, और त्या जागी आपण ऑर्गॉन H2 I2 पण ठेवू शकतो, बरोबर आहे. त्यांच्यामधलं फोर्स कोणते, 2 नॉन पोलर मॉलिक्युलमध्ये फोर्स कोणता असतो, लंडन डिस्पर्शन फोर्स असतो, बरोबर. आता लंडन डिस्पर्शन फोर्स इज अ वीक फोर्स. मग फिजिकल नेचर काय असणार आहे, सॉफ्ट असणार आहेत ते, ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इन्सुलेटर, फ्री आयन्स नाही आहेत और दी इलेक्ट्रॉन पण नाही आहे, त्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इन्सुलेटर. मेल्टिंग पॉईंट, जर स्ट्रॉंग फोर्स स्ट्रॉंग नाही आहेत तर मेल्टिंग पॉईंट पण लोच येणार ना, बरोबर. नेक्स्ट सेकंड पॉईंट आपण पाहिलं होतं मॉलिक्युलर सॉलिडमध्ये पोलार सॉलिड. यासाठी एक्झाम्पल पाहिलं आपण HCl, बरोबर. हेच एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. सो HCl एक्झाम्पल सांगितलं, कन्स्टिट्युएंट पार्टिकल, पोलार मॉलिक्युल, बरोबर. कन्स्टिट्युएंट पार्टिकल ठेवला आहे का आपण प्रत्येक ठिकाणी, आता मॉलिक्युल पण कोणता मॉलिक्युल, पोलार मॉलिक्युल. इथं कोणता मॉलिक्युल होता, नॉन पोलार मॉलिक्युल. डिफरन्स फक्त एवढा ते समजून घ्या. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये जे पार्टिकल ठेवले आहेत ते कोणते आहेत, एकतर पोलार ठेवलेले आहेत की नॉन पोलार ठेवलेले आहेत की हायड्रोजन बॉन्डेड ठेवलेले आहेत, ठीक आहे. त्यांच्यातलं इंटरॅक्शन डायपोल डायपोल इंटरॅक्शन, ठीक आहे. नेक्स्ट त्याचं एक्झाम्पल दिलेले आहेत HCl, SO2. फिजिकल नेचर, आता ते जे त्यांच्यामधले इंटरॅक्शन आहे दॅट इज द डायपोल डायपोल इंटरॅक्शन, ते पण काय स्ट्रॉंग नाही आहेत, ते पण वंडरवॉल फोर्सेसमध्ये येतात. मग स्ट्रॉंग नाही आहेत, मग फिजिकल नेचर सॉफ्ट, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इन्सुलेटर अँड मेल्टिंग पॉईंट लो. नेक्स्ट हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलमध्ये एक्झाम्पल आपल्याला आपण पाहिलं होतं वॉटर H2O, ठीक आहे, और दी NH3 पण पाहू शकतो. सो कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असणार आहेत, मॉलिक्युल कंटेनिंग हायड्रोजन लिंकेड टू द फ्लोरीन, ऑक्सिजन और दी नायट्रोजन. म्हणजे ते कुठे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवलं जाईल असं वाला, ठीक आहे. एक मिनिट, आय थिंक लाईटचा प्रॉब्लेम येतोय, 1 मिनिट. दिसतंय, ओके बेटर. हायड्रोजन बॉन्डेड पण विकस बॉन्ड आहेत, त्यामुळे फिजिकल नेचर सॉफ्ट, ठीक आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इन्सुलेटर अँड मेल्टिंग पॉईंट लो पर्यंत झालं. नेक्स्ट कोव्हॅलंट ऑर दी नेटवर्क सॉलिड, ठीक आहे. कोव्हॅलंट ऑर दी नेटवर्क सॉलिडमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं डायमंडचं, त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ॲटम्स होते, बरोबर आहे, ठीक आहे. त्यांच्यामधला जो बॉन्ड होता तो कोव्हॅलंट बॉन्ड होता,
ठीक आहे. नेक्स्ट फिजिकल नेचर, आता कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे, त्यामुळे फिजिकल नेचर पण त्याचा हार्ड येणार आहे. अँड मेल्टिंग पॉईंट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इन्सुलेटर, कारण ना आयन्स प्रेझेंट आहेत ना मोबाईल इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, त्यामुळे इन्सुलेटर, मेल्टिंग पॉईंट व्हेरी आहे. अँड लास्ट पॉईंट आपण पाहिला होता, दॅट इज द मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण आहेत? पॉझिटिव्ह आयन इन अ सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन. आता पण त्या ठिकाणी पाहिलं होतं कॉपर होते, बरोबर. कॉपर पण एक ॲटम आहे, पण कॉपरमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडले होते ना, बरोबर. इलेक्ट्रॉन जर त्याच्यामधून बाहेर पडले होते, त्याचा चार्ज पॉझिटिव्ह होता. सो पॉझिटिव्ह आयन इन अ सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन. सी म्हणजे समुद्र किंवा मॅक्सिमम बरेचसे इलेक्ट्रॉन बाहेर प्रेझेंट आहेत असं सांगितलं गेलं आहे, ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनच्या मध्ये पॉझिटिव्ह आयन प्रेझेंट आहे. तसं कॉपरचे इलेक्ट्रॉन बाहेर पडले होते, मध्ये कोण प्रेझेंट होता? कॉपर, ठीक आहे. तिथे मी सांगताना चूक केलेली आहे, ॲटम बोललो गेलेलो आहे, ठीक आहे. ते ॲटम नाही, पॉझिटिव्ह आयन आहे. थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं ॲटम प्रेझेंट आहेत, सॉरी. सो ॲटम नाही, ते पॉझिटिव्ह आयन, त्यातले इलेक्ट्रॉन बाहेर पडले गेले आहेत, ठीक आहे. त्यांच्यामधला फोर्स आहे तो मेटॅलिक बॉन्ड आहे. एक्झाम्पल दिलेले आहेत ऑल मेटल्स अँड अलॉय. आता मेटॅलिक बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड, त्यामुळे फिजिकल नेचर हार्ड असणार आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आता फ्री इलेक्ट्रॉन आहे म्हणून तो कंडक्टिव्हिटी करू शकतो, ठीक आहे. अँड मेल्टिंग पॉईंट फायरली आहे. मी मगाशी मला सांगितलं होतं पहा की एक एक्सेप्शनल एक्झाम्पल पण आहे, जे की कोव्हॅलंट ऑर दी नेटवर्क सॉलिडमध्ये. ग्रॅफाईटचं जे एक्झाम्पल आहे ते येतं कोव्हॅलंट ऑर दी नेटवर्क सॉलिडमध्ये, पण तो हार्ड असायला पाहिजे, तो एक्सेप्शनली स्लो आहे, सॉफ्ट आहे, सॉरी, ठीक आहे. आणि कंडक्टर, ठीक आहे, तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, तो कंडक्टर आहे, तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतो, जे की ॲक्च्युली कोव्हॅलंटने नाही दाखवलं पाहिजे, पण ते एक्सेप्शनल एक्झाम्पल आहे म्हणून तो सांगितलं की एक्सेप्शन येते, ठीक आहे. अँड मेल्टिंग पॉईंट त्याचा व्हेरी आहे. सो दोन प्रॉपर्टीमध्ये तो चेंज दाखवतो, तो एक तर सॉफ्ट आहे आणि कंडक्टर आहे, ठीक आहे. आय होप समजलं असेल. थँक्यू.